सुप्रभात सर्वांना. जयश्री ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज बघा आपण सकाळ सकाळी या ठिकाणी इथे दिसते तुम्हाला बारीक भुगा केलेला, हे आवळाचे तुकडे केले होते अगोदर आणि मग मिक्सरमध्ये फिरवले आणि इथे आपण आता हे सुकायला ठेवले. आणि इथे बघू शकता तुम्ही, आपण आवळे फ्रीजरमध्ये ठेवले होते 2 दिवस आणि नंतर आपण गरम पाणी केलं, त्याच्यावरती चाळणी ठेवली आणि त्याच्यामध्ये आपण वाफवलेत आवळे. नंतर त्याचे तुकडे केले आणि इथे आपण जवळ दाखवा आवळा कँडी तयार करण्यासाठी आवळ्याचे तुकडे करून आता हे आपण साखरेच्या पाकात ठेवले ते. हे बघू शकता तुम्ही, साखरेचा पाक हे बघा. आणि आता हे आपण 2 दिवस झालेत, आता हे आपण सुकायला ठेवतोय. हे आता मी इथे उन्हामध्ये टाकते आणि थोड्या वेळाने जरा ऊन लागलं त्याला की थोड्या वेळाने लगेच आपण त्याच्यावरती ओढणी झाकायची की जेणेकरून याच्यावरती धूळ जाणार नाही. आपण काल पण ठेवले ती जरा सुकली, त्याची पावडर करायची आणि हे आता आज परत मी केलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण आवळा कँडी आणि आवळा पावडर केली आहे. सकाळ सकाळी घेण्यासाठी ही आवळा पावडर केली. कोमट पाण्यामध्ये आपण 1 चमचा टाकायचा आणि सकाळ सकाळ पोट साफ होतं, चांगलं स्किन चांगली आपली होते आणि मेन म्हणजे केस गळत नाहीत आणि केसांना चांगली चमक येते आणि केस मऊ होतात. असं ह्याच्यासाठी आपण केली आहे आवळा पावडर. तर आता मग तुम्ही तर इथे ही आवळा पावडर आपण तयार करायला ठेवलेली सुकायला आणि इथं आपण आवळा कँडी. तर आता माझं सगळं वाळायला टाकून झालेलं आहे. आता हे जरा थोडंसं ऊन द्यायचं आणि थोडंसं ऊन दिलं की मी पूर्ण ओढणीने झाकून ठेवणार, कारण मग परत धूळ उडेल ना. आणि बघा धूळ उडेल म्हणून मी पूर्ण झाकून टाकणार आहे. आणि धूळ उडू नये म्हणून मी अगोदरच जमिनीवरती पाणी मारून घेतले की माती चांगली खाली बसून जाईल. त्यामुळे काय आपली ह्याच्यात धूळ पण उडणार नाही आहे. तरी पण आपण काळजीसाठी झाकून टाकणार आहे. आता थोडंसं 5 मिनटं जरा इथे बसते मी, जरा सुकलं की लगेच झाकून टाकते. इकडे तुम्ही बघू शकता, जे आपण साखरेच्या पाकामध्ये ते आवळा कँडी ठेवले होते, हे असा एवढा पाक तर राहिलेला आहे या दोन्ही भांड्यामध्ये. आता ह्याचा उपयोग करायचा आपण ज्यूस करण्यासाठी. हे ज्यूस छान लागतो. त्याच्यामध्ये आपण आता एका बॉटलमध्ये भरून ठेवूया. असे जे सिरप उरलेलं होतं साखरेचा पाक, ते आपण या बॉटलमध्ये भरला आहे आणि हे ग्लासमध्ये एक भरला आहे. आता दोन्ही वेगवेगळं होतं म्हणून मी वेगवेगळं ओतले, मिक्स नाही केलं. हे आपल्याला लगेच वापरता येईल आणि हा नंतर वापरता येईल म्हणून दोन्ही पण मी वेगवेगळे ठेवलेत. तर याचा आपण आता ज्यूस किंवा सरबतसाठी आपण उपयोग करू शकतो. तर बघा, काल केलेली आवळ्यासाठी पावडर बारीक केलेली मिक्सरमध्ये, तर इथे बघा ही अशा प्रकारे सुकली. ही कालची आहे, ही बऱ्यापैकी सुकली. आता ह्याला आज संध्याकाळी मिक्सरमध्ये फिरवून पावडर करू शकते अजून. आणि ही आज टाकली. ही बघा, ही ओलसर आहे. ही रात्री बारीक केलेली मी, ही जरा ओलसर आहे. ही पण आज जरा सुकली की अजून उद्या एकदा सुकवायची आणि मग बारीक करून टाकायची. तर आता हे आपली आवळा पावडर आणि तिकडे आवळा कँडी आणि ते हे सुकलेलं आहे बघा. तर हे आता आपण संध्याकाळी आज बारीक करूया. तर कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि इथे आमचे बच्चे कंपनी बघा कशी मम्मीजवळ झोपलेत. चौघाची चौघं बघा. यात 3 कुत्रे आहेत आणि 1 कुत्री. तर कुणाला पाहिजे असेल तर नक्की सांगा. तर चौघं पण आरामात झोपलेत बघा. मग ते एकमेक डोकं खुपसून झोपलेत चांगले. ही एकच कुत्री आहे आणि हे पांढरे दिसत ना, हा जरा कलर वेगळा आहे. पांढरे आहेत कुत्रे. तर कुणाला पाहिजे असेल तर नक्की मेसेज करा. बघा हे आळस कसं देते बघा, उठलं थोडंसं. चला तर मग 11 वाजलेत आता आणि सकाळी पेटवलेली चूल पण विजले आणि ह्यांच्या अंगावर राहिले. तर परत पेटवली मी. इथे आपण आता पाणी भरले, आता वर ठेवूया आपण पाणी भरून. तर बघू शकता आवळ्याचा जो चुरा होता त्याची मी आता पावडर बनवली. ही अशी पावडर तयार झाली. आपण चाळून वगैरे घेतलेली आहे
आणि हे बघा 2 डबे असे भरलेत. असताना किती वाटते. आता हे आज आपण 2 डबे भरलेत आणि अजून आवळ्याचा जो चुरा केलेला आहे तो वाळतोय. तो आपण आता उद्या अजून बनवायचा आहे. ही आज बनवलेली एवढी भरली. बाहेर वाळतो तर तुम्हाला दाखवते परत एकदा. तर बघा सकाळी आपण वाळ्या घातलेलं आता अर्ध कच्चं वाळले. उद्या चांगलं वाळेल. मग उद्या परत आपण ह्याला काल वाळलेला आज पावडर बनवली. आता ह्याला उद्या पावडर बनवायची. आणि इथं आपण आवळा कँडीचा वाळा घातलेला. आता हे झाकून ठेवलेलं आहे कारण आता सकाळी सडा मारलेला मातीवर वाळून गेली मग धूळ उडेल ना, म्हणून ह्याला आपण झाकलेलं आहे. आता ह्याला वाळलं की मग ह्याला पिठामध्ये घोसवून वर्षभरासाठी ठेवून द्यायचं. तर बघा आवळ्याचे आपण असे तुकडे केलेत आवळा पावडर बनवण्यासाठी. हे 3री वेळेस आज मी बनवते. 3 दिवस झालं बनवते बघा. म्हणजे वर्षभरासाठी आपल्याला आवळा पावडर तयार होण्यासाठी. तर आता ह्याला संध्याकाळी मिक्सरमध्ये फिरवायचं आणि उद्या परत सकाळी आपण उन्हामध्ये सुकायला ठेवायचं. तर बघा आवळ्याची पावडर बनवण्यासाठी मी आत्ताच तुकडे करून आले. आता केळी बघायला आले तर त्या साईडचं आपण गवत काढलेलं आहे. ह्या साईडला बघा केळीत गवत आहे ते आता काढून घ्यायचे. आणि इकडे पण भरपूर गवत झाले. आता बायकांना खुरपायला बोलवायला लागेल. आणि बघा सूर्य कसा मस्त सूर्यास्त व्हायला लागला आहे. आता संध्याकाळच्या 6 वाजलेत बघा. चला तर आता आपण घरी जाऊ. इथेच आता आपण व्हिडिओचा एंड करूया. थोडंसं मला पुढं भाजीला घ्यायचं आहे ते दाखवते तुम्हाला आणि मग व्हिडिओचा आपण एंड करू. बघा आत्ताच आपण केळीतून आलो. इथे बघा मस्तपैकी गवारी आल्यात. गवारीला ही जुनी गवार आहे, थोड्याशाच राहिल्यात. काय काय नाही येते गवार, काय काय ना नाही येत, काय काय वाळून गेलेत. आता नवीन लावली आहे अजून परत आपण. पालक वगैरे आहेत, मिरच्या, चुका, कांद्याची पातीला बघा. आता हे बघा इथे मधमाशी बसली, गेली उडून वाटतं. त्यातला जो मध आहे तो त्या हळूच काढून हा इथे बघा नवीन गवार लावलेली एवढी आली. तर थोड्या दिवसांनी त्याला चांगले फुलं येतील मग आपण गवारी आपल्याला भेटतील. इथे बघू शकता नवीन गवारी आले. पावटा ह्या वेळेस आपण खूप खाल्ला. इथे बघा पालकाला अशा प्रकारे पालक आता वाढला. आता त्याला बिये यायला लागलेत बघा. हे बघा आता हे बी आपण पूर्ण धरायचे. किती वाढायला लागलाय. वांगी आहेत, वांग्याला आता भरपूर फुलं पण आलेत आणि वांगी पण लागलेत बघा. छोटी छोटी वांगी लागलेत मस्त. हे नवीन लावलेत वांग्याची रोपं मी. इथे बघा पावटे पण ह्यावेळेस भरपूर आले होते. हे बघा आता मावा पडायला लागलाय. काय तर करायला लागेल, ह्याला राख वगैरे टाकायला लागेल. हा सगळा पावटाच आहे. काही ठिकाणी लागलाय, काही ठिकाणी अजिबात नाही आहे. आणि या साईडला आपलं नेपेर आहे शेळ्यांसाठी आणि कल्याणीसाठी लावलेलं. इकडे आपला शेवगा आहे. आता शेवगा पूर्ण झडल्या, शेंगा नाहीत आता शेवग्याला. आता हा कट करून टाकायला पाहिजे म्हणजे चांगला फुटवा येईल. इथे आपण भुईमुग लावलेला आहे. लावला म्हणजे गेल्या वेळेसचेच बी उगवलेत परत. काय ठिकाणी चांगला दाट आहे, काय ठिकाणी पातळ आहे.
हा चणाचून आहे बघा. या ठिकाणी बघा कांद्याच्या पातीला भरपूर चांगले मोठे मोठे बोंड आलेत बघा. हे आता ह्याला कांद्याचं बी येणार. चला तर मग बाय. असेच व्हिडिओ बघत राहा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. इथे बघा मस्तपैकी पालकाचं कसं फुटवा आला बघा. चला तर मग बाय.